श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेंकटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। स्मरणात् सर्वपापघ्नं स्तवनाद् इष्टवर्शनं दर्शनाद् मुक्तिदं चेशं श्रीनिवासं भजे निशं। हयग्रीव दयासिन्धु रन्धूकृत भवाम्बुधीः प्रबन्धमप्रतिद्वन्द्वं करोतु नमनेन सं। सत्यवत्या कुमारञ्च नारायण स्वरूपिणं वेदव्यासम् अहं वन्दे अम्भृण्यापतिमच्युतं। ब्रह्मान्ता गुरुवस्साक्षात् इष्टं दैवं श्रियःपतिः। आचार्या श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्मनि। द्वारकानाथतीर्थानाम् अनुग्रह समुद्भवं विद्याधिराजयोगीशं वन्दे विद्याभिवृद्धये। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। प्रथमत जाऊंगेनो भारतीश मुख्य प्राणांतर्गत लक्ष्मी वेंकटेश अभिन्न श्री गोपाल कृष्ण देवाक नतमस्तक जाऊंगेनो आमगेले गोकर्ण मठाचे समस्त गुरुपरंपरेचे वृंदावनस्थ स्वाम्याले वृंदावनांक नतमस्तक जाऊंगेनो। विशेष रीतीन आमगेले विद्यमान्य स्वामी जावन आशिल्ले विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वाम्याले चरणकमलाक नतमस्तक जाऊंगेनो। आमगेले कुंभापुरांत आशिल्ले तसले GSB युवसेवा वाहिनी यूट्यूब वाहिनीच्यान वेदवाणी कार्यक्रमाचे मुखांतर जावंगेनो एक समाजाक योग्य रीतीन ज्ञानयज्ञ कार्य घडका म्हणत असले सदुद्देशु सद्भावनेन सर्वही आस्तिक महाजनाक आबाल वृद्ध स्त्री पुरुषांक सर्वांक एक विशेष रीतीन अर्थ जावत असले एक पुराणाचे विशेष रीतीन प्रवचन कार्याचे लागून सर्वही लोक उत्सुकतेन हे ज्ञान यज्ञाचे श्रवण कार्याक आईल तसले सर्वांक स्वागत तुमका सुस्वागत। विशेष हे कार्याक कालच्या दिवसाक आम्ही 8 अध्याय पासून सर्वही सविस्कृत जल तसले कशा रीतीन एक गरुड पुराणांतू गरुडान विचारेल तसले प्रश्नोत्तराक एक मनशाले मरणकालाचे संदर्भारी कशा रीतीन ताणे दान विभाग करका आतुरते आपणाले प्राणोत्कर्मण देता असा त्या संदर्भारी कशा रीतीन आपण दान करीत कशा रीतीन सुव्यवस्थित केल्यारी कसकसन फल असा म्हणत असले बद्दल आम्ही सर्वही चिंतन करून घेऊ कृतार्थ जाल्ल्याची आयच्या दिवसांतू 9वे अध्यायाबद्दल म्रियमाण कथान कृत्य निरूपण म्हणरे अंत्य समयाचरी केलेले तसले दानाच्या बद्दल सर्वही आम्ही व्यवस्थित पळयल्ले आसा जाल्यार ते मनशाले व्यक्तीले व्यक्तिगत जावंगे नव्हता गेले मरणकाल अत्यंत समीप आईल तेन्ना ते कसन एक कार्यक्रम करका ना तक्का कशा रीतीन समाधान की ना तागेले मुखावयले अंत्यसंस्काराचे विधिविधान कशा रीतीन करका म्हणत असले संदर्भारी आम्ही विशेष रीतीन आज चिंतन करून कृतार्थ जाव्या। प्रथम जावंगे गरुड सांगता असा परमात्माक कथितं भवता समग्दानं मातुरकालिकं म्रियमाणस्य यत्कृत्यं तदीदानीं वद प्रभो। परमात्मा आपण तुगेलागी पुनः विज्ञापन करत असा अत्यंत हृदय विद्रावक तसले सर्व ही दानकृत्य कशा रीतीन करका म्हणत असले समजूती तुवें आपणाक सांगिल्ले आसा। अंत्य समयाचरी दान केलेली मात्रान तागेले जीवनाचे जीवन मरणाचे परिस्थितीर कशी घडता म्हणत असले संदर्भ सुविस्तार जावंगे सांगिल्ले आसा। जाल्यारची अतिची अंत्यक्षणाचरे तागेले मरणकाल समीप जाता आसा त्या संदर्भारी कसनी कार्य करका म्हणत असले बदल आपणाक व्यवस्थित रीतीन तुवें सांगका परमात्मा म्हणून सांगून भिन्न करून घेता। परमात्माक सांगिल्ले तसले वचनाक श्रीमन्नारायण देव परमात्मो गरुडदेवाक विशेष रीतीन सांगता की म्हणारे शृणोत्राक्ष प्रवक्ष्यामि देहत्यागस्य तद्विधं मृता येन विधानेन सद्गतिं यान्ति मानवाः। गरुडा तू विचारेल तसले प्रश्न मस्त समंजस आसा मरणाचे समयाचरी विधिविधान विचारिल आसा ते प्रमाणे हांव तुका सांगता आणि कशा रीतीन विधिविधान आचरण केलें तर जाल्यार मनुष्याक मरणानंतर सुद्दाची सद्गती प्राप्त जाता म्हणत असले बदल हांव तुका व्यवस्थित रीतीन सांगता आसा तू समंजस जावंगे न्हू आयकव म्हणून सांगता। कर्मयोद्धा ददा देहि मुच्यंत्रंती निजं वपुः तुलसी सन्निधौ कुर्यान मंडलम गोमयेन तू। अंत्य समयाचरी कृत्य कसन करत असा म्हणारे प्रारब्ध कर्म वशात योग जीवाका ना जीवात्माक शरीरान तू त्याग करत असले समय तक्का व्यक्त जाल तेन्ना ना तक्का दिसून येईल तेन्ना तुलसी वृंदावनाचे समीप एक गोमयाच्यान मंडल रचन करून घेवन ते मंडलांची वैरी तका कशा रीतीन बसकारो का म्हणत असले संदर्भ हांगा सांगत असस की म्हणारे तिलांश्चैव विकीर्यार्थ दर्भांश्चैव विनिक्षिपेत स्थापयेदासेन शुभ्रे शालग्राम शिलां तदा
ते गोमयाचे मंडल केल्ले वैरी तिल आनीची दर्भे हरडोंगेन घालका ताजेर शुभ्र दल तसले आसन थंय विशेष रितीनं आच्छादन करका आनीची शालिग्रामाचे मूर्ती आशिल्ली तर जाल्यार परमात्माले संकेत जावंक न्हू ते मूर्ती थंय दवरका कित्याक शालिग्राम दवरका म्हणत तसले तुमकां प्रश्नोत्तर येवच्या पुरो अजुनी ते जिवात्माले प्राण उत्क्रमण देल ना पळयाची कसनेची चूक लेखनाकाची हंतू तक्का ते जिवात्माक प्राणाचे उत्क्रमण देता आसा ते संदर्भारी ताणें आतुरदान केलें आनीक तेगेले जीव वत आसा म्हणत तसले संदर्भारी तेगेले घरच्या लोकांना तक्का कशे रितीन विधिविधान कर का म्हणत तसले दृश्टांतांतू हें सांगत आसा कित्याक की म्हळ्यार पयलेचे आमगेले तपोन्मुलारी ना तपशक्तीरी विशेष रितीन अनुग्रहीत करून न्हू परमात्माले दिव्य सन्निधानांतूची आपणाले जीव वच का म्हणत तसले भावना तीत दल तसले मनांतू मनस्थिती आशिल्ली तेन्ना तांकां परमात्मो नित्यही तांगेले सन्निहित आसा म्हणत तसले दीस का म्हणत तसले दृश्टांतांतू तो शालिग्रामाचो शिला थंय दवरतसलो एक विशेष अनुकरणा ताजे बद्दलची हे गरुड पुराणांतू ताजे बद्दल उल्लेख केल्लो आसा शालग्राम शिला यत्र पादपोषभूषयापहा तन्निधान मरणात उर्जंती सुनिश्चिताः हे शालिग्राम शिला मस्त रितीनं पाप नाश करचे तसले परम पवित्र जाले तसले नित्य ही विष्णू सानिध्य ते शालिग्रामांतू आशिल्ले तसले पवित्रतम एक प्रभावशाली जावंक आसा असले एक सानिध्यांतू तेगेले मरण निश्चित रितीन जाता म्हळ्यार ताका खंडितची मुक्तीची म्हणत तसले भावना ते मनशाक येता तदनंतर तुलसी विटपाच्छाया यत्रास्ति भवतापः तत्रैव मरणन्मुक्ती सर्वधा दानदुर्लभाः तुम्ही लेखच्या पुरो हे भटमामान तावळच्यान तुळसीचे वृंदावना समीप गोमयाच्यान करका म्हणून सांगले कसले की म्हळ्यार मनशान मरणकाल देलील नंतर तेगेले मरण देलील नंतरची तेगेले घरांत आशिल्ले तसले जगली वयर की ते गोमयाचे कोरून घालचे तेगेले अजुनीची ते देहात्मांतू जीवात्मांतू जीव आशिल्ले तर जाल्यार ताका तुळसी वृंदावनाचे समीपची तेगेले मरण जावका म्हणत तसले एक निश्चित रुपारी ताका मोक्ष प्रद तसले एक अनुग्रह मेळता म्हणत तसले कारणीय तत्परांतू ताका तुळसी झाडा कडेन गोमयाचेर ताका नितकारोका म्हणून सांगिल्लें आसा तशे दृश्टीन हांगा ते श्लोक उल्लेख केले की म्हळ्यार तुळसी विटपच्छाया यत्र अस्ति भवतापः तत्रैव मरणन्मुक्ती सर्वदा दानदुर्लभाः हे संसाराचे ताप एक खिंच तसले ना ताप नाश करतसले प्रभाव तुळसी झाडाक आसा तद्निमित्तान तुळसींतू विशेष रितीन परमात्मो वृंदावनांतू सन्निहित देवंगिनो तुळसी सहित कार्तिक दामोदराले वासस्थान ते तुळसी वृंदावनांत आसता तजे निमित्तान तुळसी सहित कार्तिक दामोदराले सन्निधानांतू आपणाल तरेन प्राण उत्क्रमण जाले ना आपणाल तरेन मरण निश्चित रुपार जाता तर जाल्यार म्हाका खंडित मुक्ती पावता म्हणत तसले संदर्भारी स्वतः परमात्मान विशेष रितीन हाजे बद्दल उल्लेख केल्लो आसा तदनंतर तुळसी विटपस्थानं ग्रहे यस्यावती तिष्ठते तद्ग्रहं तीर्थरूपन्न हिन्नयांती यमकिंकराः तुळसी वृक्ष कोणाले घराक नातले तुळसी वृंदावन खंय आस की तो घर सर्व तीर्थाक समान जावंक आसा तद्निमित्तान तुळसी वृंदावन आशिल्ले तसले घरांतू यमदूत सुदाची येनाची म्हणत तसले दृश्टांत हांगा दिल्ले आसा आजकाल आमकां तुळसी झाड पळोवच्याक अति दुर्लभ कित्याक की म्हळ्यार फ्लॅटा सिस्टम कुंडी भायर दवरून पळोवका गॅलरींत थंय आसकी ना की म्हणत तसले दृश्टांत वर की दिवशाक कमी दिसता ताजे कितें हें सांगचे कसले की म्हळ्यार तात्पर्य कोणालेच घरांत तुम्ही फ्लॅटांत उराच खंय उराच जाल्यार नित्य ही परमात्माले अंतर्गत जाले तसले तुळसीक नित्य ही बायल्यान सौभाग्याचे अभिवृद्धी कितरे तुळसी पूजा ना तुळसीक उदक घालचे स्नान संध्यावंदन जाले नंतर पुरुषान तुळसीक उदक घालून घेवन नमस्कार घालता तसले एक रूढीपाटो दवरून घेतली तर जाल्यार मुखावेले जिवनांतू आमगे लावसू बापसू कसरेक असौख्य तर जाल्यार ना मुखारसून कसनेच आमकाची कसनेक असौख्या निमित्त मरण उत्पत्ती जाता जर जाल्यार ते तुळसी झाडाचे सन्निहित जाले तर जाल्यार यमकिंकराले भय येनाशीची आमकां नित्यही जावंक न्हू कितले तरेन पाप केले सुद्दाचे परमात्माले अनुग्रहा निमित्त आमकां योग्य सद्गती मेळटा तसले प्रभाव हे गरुड पुराणान सांगिल्ले आसा तद्निमित्तान पुणेची आमी मुखावेले दृश्टांतू कसकी एक रितीन अवघड घडचे नाका घडचे असल्यार सुद्दाची परमात्माले अनुग्रहा निमित्त आमगेले तुळसी वृंदावनाचे समीप सर्व ही कृत्य घडील निमित्तान आमकां मोक्षाची निश्चित रुपारी मेळो म्हणत तसले संदर्भ व्यक्त करीतची मुखावेल दिवसांत पळोवया तुळसी मंजीरयुक्तो यस्तु प्राणोन्मुच्छन्ति यमस्तो नक्षिकंतो शक्तो युक्तं पापशतैरपि
तुळसी मंजिरयुक्त जावंगे नाशिल तसले संदर्भारी ते प्राणत्याग करचे संदर्भारी तो कोण व्यक्ती कसले तरी ताणे पाप केले सुद्दाची यमराज सुद्दाची ताका पळे नाशिची ताका यमलोकाक वच तसले अवकाश सुद्दाची मेळ नाशिची तो वंचित जावंगे न्हू स्वर्गाचे सुख प्राप्ती देतके म्हणत तसले संदर्भ तुळसी बद्दल आमकां सांगिल्ले आसा। तस्या दलं मुखे कृत्वा तिलदर्भासने मृतः नरो विष्णुपुरं यान्ति पुत्रो हीनो नपस्संशयः। हो 9वेचो श्लोकांत इतले रितीनं अर्थगर्भित सांगिल्ले की म्हळ्यार मर्तल व्यक्ती नातर मर्तल तसले जीवात्मान तोंडांतरीन तुळसी पत्र मुखांत दवरंगिनो तिलयुक्त दर्भासनांत तागेले मरण तरीन प्राप्त जालें तर जाल्यार ताका चोरडूवना पुत्र संततीना ताका कसनेची देवंगे नाशिची एक मृत्यू तागेले दुर्दृष्टवशात घडली तर जाल्यार ताका खंडीत वैकुंठ लोकाकची तो वत्ता म्हणत तसले उत्तर हांगा सांगत आसाची आम्ही म्हळ्यार तावळ पळयले 8वे अध्यायान तो बब्रुवाहन आनी प्रेताचे विशेष रितीन आवर्तन आमी पळयले तांतूं सुद्दां कसं सांगलें की मारी तो मृत्यूक ताका प्रेतात्म जीव कशें जाले की मारी तागेले अवृतदैहिक कर्माचरण करचे कोणी नाशिल के तद्निमित्तान ताका प्रेत जन्म प्राप्त जालो जाल्यार हांगा कसं सांगता की मारी परमात्मो 9वे अध्यायान तो 9वे श्लोकान तो कोणाक तरी ना पुत्र ना नातर कोणाक पुत्रहीन जावंगे नासा ताणे सुद्दाची तुळसी पत्र तोंडांत दवरंगे न्हू तिलयुक्त दर्भासनाचेर तागेले प्राणोत्क्रमण देल तर जाल्यार तो खंडीत रितीन निश्चल रूपारी वैकुंठाक वता म्हणत तसले संदर्भ हांगा परम पवित्र रितीन उल्लेख केल्ले आसा। तिला पवित्रा स्त्रिविधा दर्भाश्च तुलसीरपि नरम निवारयन्त्यन्ते दुर्गंती यंतमातुरम के 3 तराचे तिळ अत्यंत पवित्र जावंगे आसा। दर्भ तुळसी सहित सर्व ही पत्र हे नरकाक वच तसले जीवात्माक ताका राबसूंक न्हू ताका योग्य रितीन सद्गती दिवंक तसले एक कारणीभूत जावंगे आसा। तद्निमित्तान तिलदर्भासनाचे विशेष रितीन आच्छादना वयरी ते जीवात्माक नित्कारोका म्हूण सांगून सांगत आसाची मम स्वेदा मद्भूता यतस्ते पावनस्तिलाः असुरा दानवा दैत्या विद्रवंती तिलस्ततः। परमात्मा कसं सांगता की म्हळ्यार आपणाले हुमेच्यान उत्पत्ती जाले तसले हे तिळ आसा हे जगत्ताकचे परम पवित्र करचे तसले एक तिळ आसा। तद्निमित्तान तिला दानाच्यान असुर दैत्य सर्व ही दानव मुक्त जाताची तद्निमित्तान खंडित हे तिलाचो उपयोग ना तिलाचे निमित्तान सर्व ही कार्य घडत आसा। तद्निमित्तान सर्व ही एक गेल तसले प्रेतात्माक जीवात्माक योग्य रितीन मुक्त मेळच्यान तूं कसनोची संशय ना म्हणून सांगून परमात्मा हांगा उल्लेख करत आसा। दर्भा विभूर्ते मे ताक्षा मम रोमा समुद्भवाः अतस्पृष्टादने देव स्वर्गम गच्छन्ति मानवाः। गरुडा पळय हे दर्भ सुद्दाची आपणाले रोम जावंगे नासके मनशाले शरिरांत कशी रितीन केसाच्यो रोम उरतकी तशीची परमात्माले शरिरा वयरे रोम म्हळ्यार हे दर्भासन जावंगे नासा। तद्निमित्तान हाजीचे स्पर्शा निमित्तान कोण एक पवित्र जीवात्मा नवरो ताणे कसनेक अपवाद उरो ताण कसनेत रितीन पाप केले सुद्दाची मनुष्य जन्मान तो ताणे उद्धार घेतले निमित्तान उरो तागेले उद्धार स्वर्गाकाची निश्चित रितीन वता ताण दर्भाचे स्पर्श केले तक्षणाच्यान तो स्वर्गांत तो पावता म्हणत तसले वृत्तांत हांगा सांगिल्ले आसा। पळयाची हे दर्भ्या बद्दल कशे रितीन उल्लेख केला की मारी कुशम्यूले स्थितो ब्रह्मा कुशमध्ये जनार्दनः कुशाग्रे शंकरस्देवस्त्रयो देवा कुशे स्थिताः। कुशाचे मूलांतो ब्रह्मा मध्येंतो विष्णु जनार्दन रूपी जावंगे न्हू कुशाग्रांतो शंकरो विशेष रितीन ईश्वरालय रूपांतो ते कुशांत उरता के अतः कुशा वह्नि मंत्रा तुलसी विप्रधे नमः नैते निर्माल्यंताम यान्ति क्रियमाणा पुनः पुनः। हे कुश अग्नि मंत्र तुलसी ब्राह्मण आनीची गो हे सर्व ही कितले रितीन आमी उपयोग करता की तितले रितीन ताका अशुद्धता हे केन्नाही प्राप्त जाना के हे केन्नाची शुद्ध के ब्राह्मणो केन्नाची शुद्ध के अग्नि पळया तुमी केन्ना शुद्धची मंत्र केन्ना शुद्धची तुळसी कितना शुद्धची दर्भ सुद्दाची केन्ना शुद्धची आनीची गायी आनीक शुद्धच के हे 5 वस्तू जीवनांतू केन्ना ताका अशुद्धता म्हणत तसले संदर्भची येना के पळयाचे आमकां तुळसीचो अभाव आसतना ते तुळसी आमी पुनः एक शंखजलान प्रोक्षण करून पुनः परमात्माक 7 दिवस पुसून घेवन अपरीत के सपोज आनीकची तुळशी आमकां पुजेक मेळना तर जाल्यार तुळसी काश्टान सुद्दाची पूज करीत के अग्नी पळया कितले रितीन तुमी अग्नी प्रज्वाल करता की तितले रितीन अग्नीचे एक विशेष रितीन वापरिका आमी चड करता के मंत्राचो पळय तुमी मंत्र केन्नाच पवित्र ताका हाजी मंत्रो ताजी मंत्र म्हूण ना के मंत्राचे शुद्धता केन्नाची शुद्ध के गो पळया खंयचे संदर्भार गाय उरो नातर जाल्यार तिगेले कसनेक संदर्भ आयले सुद्दाची गोचीच के ताजे निमित्तान गो ब्राह्मण तशीची दर्भ अग्नी आनी मंत्र तुळसी हांगा केन्नाची अशुद्ध म्हणून सांगून प्राप्त जाना के ताजे कितें तरेची आमकां तो उपयोग ताजीचो
प्राप्ती करणं आमकां सर्व ही कार्याक सांगिल्लें आसा. अशें निमित्तान आमी परमात्माले कसन एक श्लोकांत की ना कसन एक अध्यायांत विशेष रितीन आमगेले एक बऱ्यापणा दृश्टीन कसन सांगिल्लें आसा ते सर्व ही आमी ग्राह्य करून घेवन तो आचरणेक हाडचे तशीची आमी अनुकूलता करून घेवका के दर्भा पिंडेषु निर्माल्या ब्राह्मणा प्रेत भोजने मंत्रा गौस्तुलतेत नीचे चितायां च हुताशनः. हे दर्भादी निर्मल्य आणि ची पिंडा वयर घालता जाल्यार दर्भ हे प्रेत भोजनाचे पूर्वांतो हे सर्व ही ब्राह्मणो अशुद्ध जाल्यार सुद्दाची मंत्रा निमित्तान तुळसी निमित्तान नातर जाल्यार गोरवा निमित्तान नीचांतूची अग्राह्य जावंक न्हू स्मशानाचे चितग्नी सुद्दाचे अपवित्र म्हणू संगेतके ताजे कितें गोमये निर्लिप्ते तू दर्भास्तरण संस्कृते भूतले हातुरम कुर्या दक्तक्षरम विवर्जयेत के गोमयाच्यान सारूंक न्हू ते दर्भे घालचे उद्देशू भूमीचे वैरी घालका तदनंतरचे मुखावयले मरणोन्मुखाचे नंतर तक्का नित्कारून तगेले मुखावयले अंत्यक्रियाची कर्म अवश्य जावंक करका के ब्रह्मा विष्णुश्च रुद्रश्च सर्वे देवा हुताशनः मंडलोपरि तिष्ठन्ते तस्मात् कुर्वीत मंडलम. मंडलावयरे ब्रह्मा विष्णु महेश्वर अग्नि मुखावयले देवतानुदेवतेक स्थिर मंडलक आवश्यक जावंक उरके ताजे कितें तांकां विशेष रितीन आव्हान करका के सर्वत्र वसुधा पूता लेपो यत्र न विद्यते यत्र लेपे कृतस्तत्र पुनर्लेपे न विशुध्यते. भूमी केनाचे पवित्र के ताका कितले रितीन आमी सारयता के पुनः पुनः आमी सारेल निमित्तान गोमय ते भूमी आनिकची पवित्र जावंक न्हू उत्पत्ती दत्के. राक्षसाश्च पिशालाश्च भूता प्रेता यमानुगाः अलिकिप्तदेशे खट्वाया मंतरीक्षे विशंती च के. राक्षस पिशाच भूत प्रेत यमदूत हे सर्व ही अपवित्र स्थळांतू उरता दुखून अंतरिक्षाचे प्रवेश घेत आसाची. तद्निमित्तान तसले एक स्थळाचेर मरण जाल्यार तांकां सद्गती जायना म्हणत तसले उद्देश्यान तांकां विशेष रितीन हे गोमयाचे मंडला वयरी नित्कारून तेगेले प्राणोत्क्रमण जावका म्हणत तसले उद्देश्यान करचे तसले मंडल जावंक आसा म्हणून सांगून आमकां हांगा गरुड पुराणांत परमात्मा सांगता आसा अग्निहोत्रम च श्राद्धं च श्राद्धभोजम सुरार्चनम मंडलेन विना भूम्या मातुरम नैव कारयेत. अग्निहोत्रा करो श्राद्धादिकरणा करो ब्राह्मण भोजना करो देवपूजने करो हे सर्व ही आतुर कर्माक मंडल नाशीची खंयचे स्थळांतू कार्य करचना तद्निमित्तान शुचीर गोमयाच्यान सारूंक घेवची सर्व ही कृत्य करका म्हणत तसले उल्लेख हांगा दिल्ले आसा. लिप्त भूम्यातः कृत्वा स्वर्णम रत्नम मुखे क्षिपेत विष्णुपादोदकम दद्या छालग्राम स्वरूपिणः. हो पळयात अति आवश्यक जावंक आसा. गोमयाचे सारील तसले विशेष रितीन ताका नित्कारील तसले मंडला वयरी अंत्यसंस्काराचे लास्ट तगेले अंत्यक्षणाचे तगेले तोंडांतू सुवर्ण पंचरत्न तदनंतर शालिग्रामाचे तीर्थोदक ते व्यक्तीचे तोंडांतू घालका के. तुम्ही म्हणच्या पुरो कसल्याक आवश्यकता आसा मेलील मोरगेन गेलो ताका कसल्याक ते पंचरत्न सुवर्ण कसं बदल पळय ताजे उद्देश कसं की मारे हे सुवर्ण दानाच्यान तागेले तोंडांतू सुवर्ण तरेन घाले तर जाल्यार ते पितृलोक नातर जाल्यार यमलोकाधिपतीन आशिल्ले जाल्यार यमाले गण सर्व ही संतुष्ट जाता के ते रत्नाचे उदका निमित्त ताका योग्य रितीन एक परमात्माले विष्णोदका निमित्तान ताका योग्य जालें जाल्यार मोक्ष प्रदान दत्ता म्हणत जाल्यार उद्देश्यान ताका तो जलपान करका के. शालग्राम शिलायोयम यो पिंचे धदुक्रमा कृताम स सर्व पापन विनिर्मुक्तो वैकुंठम भुवनम व्रजेत के. शालिग्रामाचे शिलेचे एक जलबिंदू पान मात्र केले निमित्तान तागेले सर्व ही पापाच्यान मुक्त जावंक न्हू वैकुंठाक वता म्हणत जाल्यार उतराक संशय ना के. ततो गंगाजलम दद्यान महापातकनाशनम सर्वतीर्थ सर्वतीर्थकृतस्नानम दाना पुण्य फलप्रदम के. महापातक नाश करत असले गंगाजल पान ताका अत्यावश्यक जावन करू सुका. गंगाजल पानाच्यान सर्वतीर्थाचे स्नान केले असले दान केले असले फल ते पापी जीवात्माक प्राप्त दत्के. चांद्रायणम चरेद्यस्तु सहस्रम कायशोधनम पिबश्चेदैव गंगाभ्या सौम्यम स्वातर्माम अभि. देहांतो शुद्धि देवच की तरे 1000 चांद्रायण व्रत एक पुणी करका के. ते चांद्रायण व्रत केले तसले फल केवल एक जल गंगाजल बिंदू समदत के. तद्निमित्तान गंगाजल पान केले तर जाल्यार 1000 चांद्रायण फल तसले फल तक्का जीवात्माक प्राप्त दत के. अग्निम प्राप्य यथा ताक्ष्य तुलाराशिर विनिश्यति तथा गंगांबुपानेन पातकम भस्मसात भवेत. अग्नीचे कशे रितीन एक भाता अरळाक उज्ज घालता जाल्यार कशी रितीन भस्मीकरण दत की तशीच गंगाजला पानाच्यान तागेले सर्व ही पातक एक लासून भस्मीकृत दत्के. तसल निमित्तान तक्का विशेष रितीन गंगापान करका. नद्यो जलावागयन पापम यंती रातजनान दर्शनात् स्पर्शनात् तेन गंगे ते कीर्तनात् के. गंगा नदीन स्नान केले रे तो पापी जीवात्मा कशी रितीन पवित्र दत्के. गंगेचे दर्शना मात्रान स्पर्शना मात्रान तक्का गंगे म्हणत असले नामोच्चारणाच्यान तो सर्व ही पवित्रीकरण जावंक न्हू
उत्पत्ती दत्के तद्निमित्तानं गंगा जल तका प्रोक्षण की गंगाचे प्रोक्षण की नाता गेले विष्णू लोक पुनर्जन्म तका प्राप्ती देव तसले संदर्भूची येना के हे संसार म्हणत तसले बंधनाच्या ना गंगा गंगा म्हणून सांगून ताणे नाम उच्चारण केल्या रिची सर्व ही तगेले कष्ट तापत्र्याच्या ना हे संसार चक्राच्या ना धुवून घेणो नष्ट दत्के गंगा जलाचे तीर्थ प्राशन केलं रे तर सर्व पापीन केलं तसले सर्व ही पापकृत्य नष्ट जाऊन गेनो त्यागे संसार म्हणत तसले बंधनाच्या ना मुक्त दत्के गंगे गंगे म्हणून सांगून ताणे नामोच्चारण केल्यावर सुद्धाची मरणानंतर तक्का विष्णू लोक प्राप्त देवनो हे संसार म्हणत तसले चक्राच्या ना तक्का बंध मुक्त जाऊन गेनो नित्य ही परमात्माले दिव्य सायुज्य घेऊच्या का प्राप्ती करण दत्के तकाचे आमगेल म्हालगड आहे आमकन हणो का तर दिलं रे गंगा की गोदावरी की कृष्णा की मस्त रीतीनं पुण्यतम नदीचे उडगासू आमका स्मरण ते संदर्भार करत अशिले हाजी निमित्तानं आम्ही नित्यही हे उत्क्रमण देव तसले प्राण उत्क्रमण देव तसले संदर्भारी श्रद्धेनं भक्तीनं अशुद्ध अंतःकरणपूर्वक गंगा उदक ना तर दिल्या सुद्धाची परमात्माला तीर्थपादोदकाचे स्मरण करून घेणो गंगेच्या तरीन स्मरण तरीन आम्ही कल तर दिल्या रे ते प्रेतात्माक उत्तम गती मिळच्या का कसलोच रीतीनं संशयना तद्निमित्तानं गंगा ध्यान गंगा स्मरण गंगा जलाचे पान स्वल्प एक थोड पुणेची आम्ही एक विशेष रीतीनं परमात्माला भागवताचे श्रवण की ना पवित्र पुण्यश्लोकाचे स्मरण की विष्णू सहस्रनामाचे स्मरण की गीताचे अध्यायाचे स्मरण केलं तर दिलं रे तका निश्चित रूपारे ते गेलेले तसले मोक्ष जीवात्माक मोक्ष प्राप्ती द्यानो ते गेले मुकावले जीवन सुखी रीतीनं विष्णू पदोदकांतो विष्णू विशेष रीतीनं तका मुक्ती मिळत असले साध्य रूप तका घडता मिळत असले संदर्भो हंगा सांगितला वेदोपनिषदां पाठ छैव विष्णुस्तदादपि ब्राह्मण क्षत्रिय विषाम मरणम मुक्तिदायकम के वेदोपनिषदाचे पाठांतो कश रीतीनं शिव विष्णूचे स्तोत्र करून घेणो कशी रीतीनं विष्णूचे स्तोत्र करून श्रवण करून घेणो कालकालाक ते एक ब्राह्मणाक क्षत्रियाक वैश्याक मरण दिल्यार कशी रीतीन तो मुक्ती पावता म्हणत असल्या संदर्भांतो आमका सांगितला सर्व ही परमात्मा सांगत की म्हणले गरुडा वैराग्ययुक्त जाऊन ब्राह्मण क्षत्रियाक वैश्याक अंतकालांतो अनशन व्रत म्हणून सांगले रे अन्न त्याग करून घेणो त्यांनी उदाक सर्व ही सोडून घेणो एक विशेष रीतीनं संन्यास स्वीकार करून घेणो प्राणत्याग करका म्हणून घेणो शास्त्रांनी सांगितले ते सर्व ही आत्य ध्याना म्हणत असल्या उद्देश्यानं अंत्यक्षणाचे रे परमात्माला वैराग्य येऊन घेणो परमात्माला विशेष रीतीनं भक्ती करत असले सौभाग्य आम्ही दी म्हणून सांगून परमात्माला मागका के संन्यासस्तमिती यो भ्रूयात प्रणय कंठे रगद्दरपे मृत्यो विष्णुरूपम याती पुनर्जायते भुवे एक कंठगत प्राणांतो गदगद दलतना मरण समयाचे रे सर्व ही त्याग करून घेणो आपण कसले ना आपल्या निमित्त कोणाकच कसं नाही देऊच ना आणि आपल्याला मरणानंतर आपण एक योग्य जल दसले विष्णू लोक प्राप्ती दर तर दिले रे आपण एक पुनर्जन्मोची नका तजी कितरीची आम्ही अखिलांड कोटी ब्रह्मांड नायक असेल दसले तगेले रथस्तम चक्रिणम दृष्ट्वा पुनर्जन्मो न विद्यते म्हणून सांगतात ते रथारूढ दल दसले परमात्माला आम्ही दर्शन ते संदर्भारी तगेले रथारूढाचे पर्वकालार घेतील तर दिले रे आमकानी कसनेचे हे जन्म मळले संसाराचे चक्राच्या ना बंधनाच्या ना सर्व ही मुक्ती जाऊन नित्य ही तगेले चरणकमलाचे पदतमलाचे सेवा करत असले सौभाग्य आणि नित्य ही तगेले लोकांतो वासस्थान करत असले महोदय भाग्य ते परमात्मान घडून देऊ का तर दिले रे नित्य ही तगेले चरणकमलाचे आश्रिताचे भक्ताले सेवा आम्ही कोरून घेणो आमगेले जीवनांतुले वैराग्य घेऊन घेणो नित्य ही परमात्माला सेव करका के तद्निमित्तानं परमात्मो आमका दीर्घकालपासून तगेले सेवा करत असले मनोभावो आमगेल्यांतो वैराग्य उत्पत्ती करतके वैराग्य येईल तर दिले कसं जाऊ का आणि परमात्माला विषयासक्ती वैराग्य की संसाराचे वैराग्य की धनाचे वैराग्य की कसं आम्ही विचारता ते वैराग्य विचार का की आम्ही कसं म्हणता की मरे परमात्मा आपण एक फाल्या जाग घेऊच्या सा दुड्ड दे फाल्या भांगर घेऊच्या सा दुड्ड दे फाल्या लग्न देवच्या सा बाईल दे फाल्या कार घेऊच्या सा कार दे म्हणून आम्ही प्रत्येक संदर्भारी आमगेले विषयासक्तीचे आसक्तीचे याचना प्रत्येक संदर्भारी आम्ही करत उरतात जाल्यार रे आम्ही खंडित केवल परमात्मा लागे कसं मागका की मरे आपण तुगिले चरणकमलाचे नित्य भक्ती करत असले सौभाग्य नित्य भक्ती करत असले एक विश्वासो दृढ संकल्पो दृढ निर्धारो आत्मविश्वासो रीतीनं वैराग्य दे नित्य ही तुक सोडून हवे अनुतरण करण काष्ट पुसंगनो तुगेले चिंतन करका प्रत्येक वस्तू वैरी अनुसंधान करून तुका हवे स्वीकार करका म्हणत असले मनोभाव मेगेले एक जागृत कर म्हणून सांगून आम्ही परमात्माला ही रीतीने याचन करका के ही रीतीने याचन केलं तर दिलं रे आम्ही हे संसार म्हणत असले बंधनाच्या मुक्त लिख द्यावनो मुक्त रीतीनं आम्ही विशेष रीतीनं एक
वैकुंठाचे वास करत असले सौभाग्य आमका परमात्मो अनुग्रहित करतके आणि आमका मुक्ती दितके अशें म्हणत असले संदर्भो हांगा गरुड पुराणांत आयिल्लो आसा। हाजे निमित्तान आमी विशेष रितीन परमात्माले अंत्यक्षणाचेर एक कसने एक धार्मिक कार्यक्रमांतुरो ना कसने एक रितीन एक चूक घडची सहज सर्व मनुष्याले धर्मा प्रमाणे कसनेय चूक घडल्यार ते क्षणाच्यान आमी परमात्माले उडगास करूंक कशें की म्हळ्यार रात्रीच्यान सकाळ पासून सकाळच्यान दनपारा पासून दनपाराच्यान सांज पासून आणि सांजेच्यान रात्र पासून कसं एक पापकृत्य आम्ही करता की ते सर्व ही परमात्मा लागे क्षमा भावनेन क्षमा याचन करता की परमात्मा आज हांव हें केलें आज तें केलें आमी परमात्माक सांगा की आमगेल कष्ट आमी परमात्माक सांगना तर जाल्यार कोणा सांगचें अशें म्हण दृष्टांतांतू सर्व ही परमात्मूची आमगेलो हृदयस्थितींत आसके हृदयकमलांतू नित्य ही वासस्थानांत आसके तद्निमित्तान ते संदर्भारी आमी परमात्मालो चिंतन मनन श्रवण रितीन कशे रितीन भक्ती करचे जाता कशे रितीन परमात्माक आमी लागीं पावचे जाता की ते प्रमाणे रे भावनेन आमी परमात्मा लागीं भक्ती करता की तो भक्ती केलो तर जाल्यार ते भक्त जनांक केन्नाची परमात्मा सोण दिनाची म्हणत आसले साक्षीगत परमात्मा प्रत्येक संदर्भारी आमकां विशेष रितीन हे पुराणांतर की नातर जाल्यार विशेष रितीन आमकां ज्ञान उत्पत्ती दिवंक न्हू आमगेले हाताच्यान अनेक रितीन कर्तव्य परमात्मा घडोवन घेतके तद्निमित्तान मस्त रितीन अंत्य समयाचेर मस्त रितीन पाप घडता ऊर्ध्वद्वाराच्यान प्राण वतके जाल्यार सुद्दाची मुखंच चक्षुषी नासे कर्णद्वारेण सप्तच एव सुकृतिनो यान्ति योगिनस्तलरुंद्रतः हे ऊर्ध्वाचे द्वार म्हळ्यार मुख नेत्राचे दोन्ही नासिकाचे दोन्ही कर्णाचे दोन्ही हे सप्तद्वारके तद्निमित्तान सुकृती पुरुष तर जाल्यार ताका सप्तद्वाराच्यानच तेगेले जीव प्राणत्याग जावका के आपान्मलित प्राणो यदा ही भवत पृथक सूक्ष्मीभूतद्वाता वायुर्निर्ताश्यति पुत्तलात के हे जीवनाचे शरीराच्यान जीव कशवत की म्हळ्यार प्राण अपान हे दोन्ही मेळच्यान नाभिस्थानाच्यान सूक्ष्म वायू हे शरीराच्यान हे प्राण सोडून घेवन तो जीवात्मा भायर सरतके शरीरम पतते पश्चात निर्गते मरुतश्वरे कलाहंतम पतन्नेव निराधारो यथा ध्रुवः आधारनाशीची कशी रितीन एक झाड सुद्दाची वार नाशीच पडत की तशीची वायू शरीराच्या नष्ट झाल्यानंतर शरीर सुद्दाची एक विशेष रितीन वायू प्रभावान हीन जावंक न्हू शरीर मूर्छितावस्थेक पडतके निर्विचेष्टम शरीरंतु प्राणैर्मुक्ते जगुप्सितम अस्पृश्यम जायते सद्यो दुर्गंधम सर्वनिंदितम के हे प्राण शरीराच्यान गेले नंतर ते शरीरान तो चेष्टा रहित जावंक न्हू दुर्गंध युक्त जातके ते शरीराकाची कोणीची आपुडच्या येना के आपुडल्यार सुद्दाची न्हावच तसले प्रसंग नातले अस्पृश्यता भाव आमकां उत्पत्ती जातके पळय तोची मनीशू आमगेलो बापूस देवो आमगेलो आवस देवो आमगेलो भाव देवो ना स्वतः आमी तर जाल्यार फाल्यां आमगेले मरण काल नंतर आमगेले शरीराचे व्यामोह सोडून घेवन आमी भायर सोडून वता के आनी आमगेले अत्यंत आप्त इश्ट बंधू सुद्दाची ते शरीराक आपूळ तर जाल्यार तांणी स्नान करता के आनी थोडो वेळ गेलो तर जाल्यार शरीराच्यान दुर्गंध येतके दुर्वासना येतके ते वास घेवचे जाय नाशिची नातर दुर्गंधाचे युक्त जावन आशिल्ले जाल्यार तो एक आस्वाद घेवच्या जाय नाशिची धुरीकृत करता के आमकां आमी लागीं आसतना ते शरीरान जीव आसतना सर्व ही वस्तू जावका शरीरान जो जीव नाशिल्लो तेन्ना तो वस्तू नाका आतां पुणी आमी अर्थ करून घेवका विशय की म्हळ्यार शरीराचो आसक्ती विशयासक्ती सोडून घेवन केवल परमात्माले हितासक्तीन आमगेले मुखावयले जीवनाचे उद्धाराचे आमी शिकिल तर जाल्यार उद्धारो कसने ना परमात्मो कसने म्हणून सांगून चिंतन केल्यार आमगेले जीवनांत चमत्कार आतां सुद्दाची घडच्याक शक्यता आसा तत्करून आमी सर्व ही परमात्माची सृष्टी केली जाल्यार शरीर परमात्मानाची प्रादुर्भाव केलो जाल्यार जीव परमात्मान सांगिल्ली तशीची चलची तसले रूप ही सर्व ही परमात्मान दिली जाल्यार आमकां भिक्षा अशे निमित्तान भिक्षा दिली जाल्यार परमात्माक आमी केन्नाही विसरनाशिची ताका सर्व ही आमी कृतज्ञ रूपान तागेले चिंतन रूप गुणगान तागेले नामस्मरण तागेले नामसंकीर्तन तागेले विशेष रितीन चिंतन आमी भक्तीन करता के तद्निमित्तान आमकां परमात्मो अंत्य क्षणाचेर सुद्दाची पावता म्हणटा तसले संदर्भ आमकां दिसून येता त्रिविधस्ता शरीरस्य क्रिमकीड भस्मरूपत किम गर्व क्रियते देह क्षण विध्वंसी मृहे मरण जाल्यानंतर देहाक 3 अवस्था जाता पहिलेचे क्रिमिकीट तांतू जन्माक येता के ते प्राणीची खावंक घेवन तांणी भक्षण करता के विचेष्ट रूपाच्यान प्राणी तांतुल्यान भायर येता के तदनंतर सर्व ही बांधव सर्व ही आप्त इष्ट बंधुवर्ग ते देहाक लासून भस्मीकृत करता के आनी उरील तसले भस्म खंय मनुष्य खंय देह खंय तुगेले गर्व खंय तुगेले अभिमान पळयाचे आमी कसन एक मनशाले अहंकार उत्पत्ती करता धनमद अहंकारमद रूपमद गर्वमद स्थानमद सर्व ही मद आमगेल्यान तूं जागृत जाता
त्याची शरीराच्यानं प्राण गेल्यानंतर कसन मद देव विचार तसा पळयाच गरडा सांग तसा मनुष्याला रूपमद खाई गेले, मनुष्याला देह अहंकाराचं सौंदर्याचं मद खाई गेलं, मनुष्याला अधिकाराचं मद खाई गेलं, मनुष्याला धनाचं मद खाई गेलं, मनुष्याचं स्थानाचं मद खाई गेलं जाल्यार कसले ना अंत्यक्षणाचे रे सर्व ही भस्मीकृत जावंक नो भस्म जावंक नसा कसले रितीन हंगाना तद्निमित्तानं परमात्माले शरीरांतो पंचभूत रचना केलं तसले शरीरांतो आम्ही सर्व ही लीन जावंक नतात. उदकांत उदाक लीन जाता, वायूंत वायू लीन जाता, अग्नींत अग्नी लीन जाता, आकाशांत आकाशांत लीन जाता आणि जी भूमीन तो भूमी माती लीन जाता. अश्मल निमित्तानं परमात्मान दिल तसले पंचतत्वाच्या शरीराचा उपयोगो एक विशेष रीतीनं आमगेले स्वार्थ साधन एक कसने कोरगे नाशिची परमात्मान दिलील तसले शरीर परमात्माल कितरी आम्ही भक्तीनं अर्पण कोरगेनो परमात्माल कितरी तरी चिंतन केलं तर जाल्यार सर्व ही साध्य ते जीवबंधनाच्या मुक्त जावंगेनो आम्ही जगत साक्षीक पती दिल तसलो ते ज्ञानेंद्रियाचो अधिपती दिल तसलो जनार्दनालो अधिपती दिल तसलो केशवाले अंतर्गत जावंगेनो आम्ही भक्तीनं ते गदाधराले मोक्ष पावचाक कारणीभूत दत्के तद्निमित्तानं आम्ही ते परमात्माले हे पंचकोश शरीरांतुर अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आनंदमय हे पांचकोशाचे जीवात्माच्या उत्पत्ती दिल तसले शरीराचे उत्पत्ती दिल तसले शरीराचे चिंतन प्रत्येक संदर्भारी परमात्माले शुभ कामाक कर्मानुसार जावंगेनो आम्ही नित्य ही परमात्माले सेवन कर काम तसले संदर्भो आमका हांगा दिसून येता. पुण्यवासनया युक्तो निर्मिते स्वेन कर्मणा सप्रविश्य नवे देहे ग्रहे दग्धे यथाग्रही हे जीवात्माचे शुभवासनाच्या युक्त दिल तसले कर्मानुसार रचन दिल तसले नूतन ग्रहाचो देहाचो प्रवेश घेता. मनुष्य पहिलेच्यानचे लासूंगेनो भस्मीकृत जाता. कशी मनुष्याचे घर लासल्यानंतर पुन्हा नवी घर तो प्रवेश घेतके तशी जी देह सुदाची नष्ट दिल्यानंतर तो जीवात्मा अनेक शरीराचो प्रवेश घेता म्हणत असले संदर्भो आमका हांगा दिसून येता. तदा विमानमादया किंकिणी ज्वालमालिनी यत आयांते देवदूतश्च लस्सरा मरणोक्षोभिताः कशी रीतीनं जीव प्राणभक्षी गेल्यानंतर कितले रीतीनं ते भांगराचे एक घांटी बांधिल तसले विमान घेऊन गेनो विष्णू पार्श्वद येऊन गेनो छत्र चामर जाऊन गेनो आम्ही तरीन पुण्य काम केलं तर जाल्यार आम्ही तरीन परमात्माला सेव तरीन केलं तर जाल्यार आम्ही तरीन परमात्माक कसने रीतीनं निंद करनाशीची परमात्माले स्तुती चरणकमलाचे भक्ती केलं तर जाल्यार नित्य ही असत्य उलेल तर जाल्यार नित्य ही असत्य उलेनाशीची परमात्माले सर्व ही कार्यांतो आम्ही भागी जाऊन गेनो प्रत्येक आमगेले कार्यांतो अनुसंधान करून गेनो परमात्माक तरीन चिंतन केलं तर जाल्यार आमका विष्णू पार्श्वद येऊन गेनो विशेष रीतीनं ते भांगरा घांटी बांधिल तसले विमानांतो आमका आपोंग गेनो व्होर गेनो विशेष रीतीनं सत्कार करतात. त्याची तरीन धर्मदूत नाही तर जाल्यार अज्ञानानं आम्ही सर्व ही मूर्खताना भावनेनं अहंकारानं अहमदानं विशेष रीतीनं आम्ही चिंतन करून गेनो परमात्माक निंदन तर केलं जाल्यार यमदूत येऊन गेनो आमगेले यमदूत येऊन गेनो आम्ही केलं तसले सर्व ही अपराधाक शिक्षार्ह दिवंग गेनो आमका यमपाश बंधन करून गेनो हे वैतरणी नदीचे सर्व ही यमयातना भोगचाक नरकाक आपण व्हरतात. तद्निमित्तानं आम्ही कशी रीतीनं धर्मतत्विद प्राज्ञा सदा धार्मिक वल्लभाः ते दे नैव कृत्यकृत्यं स्वनिर्माणेन नयंतित कितले रीतीन देवदूत दिल्या सुद्धा धर्मतत्व प्राज्ञ दिल्या सुद्धाच बुद्धी अशील सर दिल्या सुद्धा धार्मिकांतू विशेष रीतीनं चिंतन अशील सुधारायचे विष्णुदूताचे पुरुषाले चिंतन अंत्यक्षणाचे आम्ही केलं तर जाल्यार खंडित त्यांनी आमका स्वर्गलोकाक आपण व्हरतात. तरीन आम्ही अंत्यक्षणाचे कितले रीतीन पुण्य करो कितले रीतीन पाप करो तरीन आम्ही परमात्माक विसरल तर जाल्यार परमात्माला नामसंकीर्तना तरीन करना तर जाल्यार आमका नरकाक वच्चाक वाट निश्चित आसा म्हणत असले संदर्भो आमका लक्षात घेवका. अष्टमित्तानं आईचे एक सुसंदर्भारे अंत्यक्षणाचारे कृत्य केलं तसले पुरुषो विशेष रीतीनं दिव्य धारण करून उज्ज्वल वस्त्र पुष्पादी माल्या सुवर्णरत्नादी आभरणभूषित पुरुष देवते एक विशेष रीतीनं योग्य दिलं तसलो क्षणभंगुर मात्रारे स्वर्गलोकाक वतके तरीन पापी पुरुष तरीन जाल्यार यमलोकाक वचुनो 12 महिने पुसुनो विशेष रीतीनं धार्मिकाचे कसन एक काल तका मेळनाशी ताण केली तसले सर्व ही कृत्याक तका ते संदर्भारे कशी रीतीनं पहिले अध्यायान सांगितलं तसले सर्व ही तापत्रयाच्यानं कष्ट भोगुनो ते विशेष रीतीनं वैतरणी नदीचे प्रभावतानं विशेष रीतीनं दुःख पावताचे सर्व ही कष्टाक आपण्यान केलं तसले पापाक पश्चाताप करत उरतके
अशें म्हणटा तसले संदर्भान तूं कशे रितीन म्रियमाण कृत्य निरूपणाचे संदर्भारे अंत्य क्षणार सुद्दाचे परमात्माले चिंतन कशे रितीन करका, परमात्माले भक्ती कशी करका, परमात्माले शुद्ध भक्ती अंतर्गत जाले तसले विषयाचेर मनन कशें करका, आमी कशे रितीन आमगेले गेले तसले ना वच्चे तसले जीवात्माचे प्राणोत्क्रमण देत तसले संदर्भारे आमी ताका कशे रितीन एक विशेष रितीन चिंतन करून न्हू परमात्माले अनुसंधान करून तागेले मुखावेले दिवसान ताका योग्य रितीन मोक्ष मेळचे तशी हे संसार बंधनाच्यान ताका निवृत्ती देव तशीची ताका कशे रितीन अनुग्रह पावच कशी ताका आमी चिंतन करता म्हूण सांगून हे नवम अध्यायान तूं विशेष रितीन गरुड पुराणाचे अध्यायान तूं सविस्तार जावंक न्हू परमात्मो गरुड देवान विचारिल्ले तसले प्रश्नोत्तराक सुखान संतोषान आनंद भरीत जावंक न्हू आमकां मनुष्याक देवच तशीची आनी मुखावयले मनुष्यान कशे रितीन चल काय म्हणटा तसले उद्देश्यान आमकां विशेष रितीन गरुडाले मुखांतर ज्ञान दिल्लें आसा हे ज्ञान दिले तसले विचारिल्ले तसले प्रश्नोत्तराचे निमित्तान गरुड देवाक आनी ज्ञान दिले तसले परमात्माक आमी कृतार्थ जावंक नुरका हाजे निमित्तान आयचे एक दिव्य सुसंदर्भारी विशेष रितीन आमी हे ज्ञान यज्ञ कार्याचे गरुड पुराणाचे 9वे अध्यायो भारतीश मुख्य प्राणांतर्गत लक्ष्मी व्यंकटेश देवालय चरणकमलांतू भक्तीन अर्पण करून न्हू आमी सर्व ही कृतार्थ जाव्या आयचे दिवसाचे हे ज्ञान यज्ञ कार्यांतू प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रितीन GSB युवसेवा वाहिनी यूट्यूब वाहिनीचे वेदवाणी कार्यक्रमाचे मुखांतर सर्व ही एक आदर्शप्राय रीतीन हे ज्ञान यज्ञ कार्यांतू सर्व ही आबाल वृद्ध स्त्री पुरुष आनी परमात्माले हे गरुड पुराणाचे विशेष रितीन श्रवण यज्ञ कार्य केल्ले आसा हांकां बीची हाजीचो समस्त फल परमात्माले चरणार्गिंत ज्या निमित्तान तांकां योग्य रितीन मेळ्ळो हाजी फल मेळिल्ले मात्रान तांगेले सर्व ही मनोकामना कशे रितीन आमी जिवनान चल काय म्हणटा तसले एक नीती मार्ग पाटू आमकां परमात्माले अनुग्रहा निमित्त मेळ्ळो गेलील तसले आमगेले गतपित्रालो आशिर्वादू कृपा अनुग्रह नित्य निरंतर तांगेले कुटुंबाचेर उरून न्हू मुखार सुन दिवसान तो विशेष रितीन हे ज्ञान यज्ञ कार्य आनीक रितीन एक चलची तशी परमात्मा सुद्दाचे आमकां अनुग्रह करो म्हूण सांगून आयचे दिवसाचे ज्ञान यज्ञ कार्य परमात्माले चरणारविंदान तो भक्तीन अर्पण करून न्हू हांव कृष्णार्पण करता तस्स श्री कृष्णार्पणमस्तु हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे ओम।